नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्या आर्थिक क्षेत्रात अनेक उलाढाली खरं म्हणजे घडताना पाहायला मिळतात, कारण शेअर बाजार सर्वात हॅपनिंग झालेला आहे. चीनची घसरण आपण सारेच जाणतो. आपल्याकडे देखील शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण गेल्या काही काळामध्ये बघायला मिळाली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सची घसरण आणि तुमची गुंतवणूक याचा परस्पर संबंध नेमका कसा आहे, इथून पुढच्या काळात गुंतवणूकदारांनी कशी पावलं टाकायला पाहिजेत, त्यांच्यासाठी हा सगळा काळ कसा असेल, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक. सर, स्वागत तुमचं. धन्यवाद. आणि जसं आपण म्हटलं, खूप हॅपनिंग राहिले गेल्या काही काळामध्ये शेअर मार्केट, खास करून चीनची जी घसरण झाली त्या बॅकग्राऊंडला आपल्याला चढ उतार बघायला मिळालेले, घसरण बघायला मिळालेले. तर त्या पार्श्वभूमीवर आधी आपण गेल्या आठवड्यातली स्थिती बघूया आणि मग पुढे जाऊया. आपण एक या माध्यमातून चार्ट बघूया ज्याच्यावर नाईक सर आपल्याला विश्लेषण करणार आहेत. आपण बघूया. सो तुम्ही जर आपण बघितलं अश्विन, गेल्या आठवड्यामध्ये हा बाजारांचा परफॉर्मन्स राहिला. ऑफकोर्स US आणि UKचा डेटा थोडा लेट येतो, युरोपियन कंट्रीजचा डेटा थोडासा लेट येतो. पण जर आपण बघितलं तर इंडियामध्ये इतकी व्हॉलेटिलिटी राहिली भारतामध्ये, तरी देखील शेअर बाजार फ्लॅटच राहिला. म्हणजे जिकडे सुरू झाला होता तिकडेच कुठेतरी 0.1%नी हे होताना दिसलं आपल्याला. चायनाच्या जर तुम्ही बघितलं तर चायना कुठेतरी 0.5% वरती येताना दिसला, म्हणजे कुठेतरी थोडीशी रिकव्हरी झालेली दिसली. UK आणि ऑफकोर्स यांचा डेटा थोडासा लेट असतो, त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट पिक्चर नाही सांगता आलं, तरी बाकी तुम्ही जर जवळपास आहोत आपण. करेक्ट. आणि आपण ब्राझील वगैरे जर बघितलं, ब्राझील, सिंगापूर किंवा हाँगकाँगचे मार्केट बघितलं तर ॲक्च्युली ते पुढेही करेक्ट होताना आपल्याला गेल्या आठवड्याभरात दिसले आहेत. सो ह्या पार्श्वभूमीवर कुठेतरी असं मला वाटतं की गेल्या 2 दिवसांमधलं म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारमध्ये थोडंसं कुठेतरी बाईंग सुरू झालं मार्केट्समध्ये. कुठेतरी कदाचित असं आपल्याला म्हणता येईल, आणि मी म्हणजे आय एम टेकिंग दिस रिस्क ऑफ सेईंग की कदाचित असं म्हणता येईल की कुठेतरी नवीन बाईंग सुरू झालं तर कुठेतरी मार्केट्स बॉटम आउट होताना बाजाराला वाटले असतील, आणि त्यामुळे हे शेवटच्या दिवशी शुक्रवारी तर मार्केट्स 400हून अधिक पॉईंट्सनी वरती होतं. सो ह्या प्रकारे मार्केट्स गेल्या आठवड्याभरामध्ये मूव्ह झाले आहेत असं मला वाटतं. सो डस्ट कुठेतरी सेटल होताना दिसते. थोडंसं कुठेतरी काय म्हणतात त्याला, जे वर्षभर आपण किंवा वर्षभर फ्लॅट राहिल्यानंतर म्हणजे 16 तारखेपर्यंत ऑलमोस्ट अबाउट 15-16% करेक्ट झालो होतो, तर ते कुठेतरी सेटल होताना आपल्याला दिसतं. बरोबर. या बॅकग्राऊंडला आपण आता हा चार्ट जर बघितला पुन्हा एकदा, तर भारत आणि चीन म्हणजे आपण बोलतोय की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे कोलॅप्स झालेलं होतं सगळं मार्केट, आणि आताचा हा चार्ट जो आहे तो भारत आणि चीनचं जर आपण आकडेवारी बघितली तर आय थिंक तेवढं चिंतेचं वातावरण आपल्याला बघायला नाही मिळत आहे भारताच्या. कसं आहे ना अश्विन, 2 गोष्टी आहेत की प्राइसेसच्या हिशोबाने किंवा मार्केटच्या करेक्शनच्या हिशोबाने नक्कीच आपल्याला भारतामधलं म्हणजे गेल्या आठवड्याभराचं पिक्चर आपण जर पूर्ण एक्सटेंड करणं थोडंसं चुकीचं ठरू शकतं. पण चीन आणि भारतामध्ये 2 फंडामेंटल फरक आहेत. एक आहे की चीनला फंडामेंटली मेजर प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे आपण गेल्या काही एपिसोडमध्ये पण बघितलं की चीनमध्ये लेबर प्रॉब्लेम सुरू झाले आहेत, चीनमध्ये एक्सेस कपॅसिटी निर्माण झालेली आहे, आणि त्यामुळे त्यांचं ते ओव्हरऑल स्लो डाऊन होत आहे, कन्झम्पशन स्लो डाऊन होत आहे. एज हा एक फार मोठा फॅक्टर आहे, यंग पॉप्युलेशन कमी होताना त्यांना दिसतंय. सो हे सगळे प्रॉब्लेम आपल्याकडे नाही आहेत. त्यामुळे आणि प्लस कमॉडिटी प्राइसेस करेक्ट झाल्यामुळे भारत तर एक फार मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करतो कमॉडिटीज, तर भारताला त्याचा फायदा होतोय. सो आपण एक वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत. मात्र दोन्ही एकाच दिशेला का बिहेव होत आहेत, तर जेव्हा ग्लोबल सेल ऑफ येतं किंवा जागतिक बाजारामध्ये सेलिंग येतं तेव्हा ऑब्व्हियसली आपण त्यापासून दूर राहू शकत नाही, आणि थोड्याफार काळासाठी त्याचे पडसाद आपल्याला आपल्या बाजारात देखील दिसतात. सो हा एक भाग आहे की आपण चीनच्या बरोबर मूव्ह होतो, पण फंडामेंटली आपण दोन्ही वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या. भारताला देखील भारताचे प्रॉब्लेम्स आहेत, नाही असं नाही, पण आपले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. मला असं वाटतं कुठेतरी की चीनचे जे प्रॉब्लेम आहेत ते दूरगामी आहेत, आपले प्रॉब्लेम्स आहेत ते शॉर्ट टर्ममध्ये करेक्ट होऊ शकतील असे आहेत. आणि जास्त करून आपले प्रॉब्लेम्स हे जागतिक मंदीचे पडसाद आपल्याला गेल्या 15-20 दिवसांमध्ये आपल्याकडे उमटताना दिसतात, आणि त्यामुळे आपले प्रॉब्लेम्स म्हणजे आपल्या मार्केट्सला करेक्शन होताना आपल्याला दिसलं. बरोबर. या सगळ्यामध्ये आता आपण आठवड्याचा आढावा घेतला, मात्र आता आपण सेक्टर वाईज जर गेलो तो काय चित्र नेमकं आहे ते देखील आपण सरांकडनं जाणून घेऊया. तो देखील तक्ता आम्ही तुम्हाला दाखवतो, चार्ट बघूया आपण सर. सो आपण बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये FMCG वगैरे जे डार्लिंग सेक्टर्स होते, खूप असे फेवरेट सेक्टर्स होते, ते करेक्ट होताना दिसले आपल्याला या आठवड्यात देखील. आणि हा एक आठवडा असा कॉन्ट्रास्ट आहे की काही सेक्टर्स वरती गेलेत, काही सेक्टर्स
खालती गेले आहेत. कुठेतरी आपल्याला दिसतंय ऑइल आणि गॅस अजूनही प्रेशरमध्ये आहे, कारण ऑइलच्या प्राइसेस ज्या घसरत्या प्राइसेसमुळे ऑइल कंपन्यांना अजूनही आपल्याला त्रास दिसतोय. फार मोठ्या प्रमाणावर एक्सपेक्टेशन होतं की PSU कुठेतरी रिवाईव्ह होईल गेल्या वर्षभरामध्ये, पण ते कुठेही होताना आपल्याला अजूनही दिसत नाही आहे. सो ह्या प्रकारे साधारणतः बँकिंगला कुठेतरी परत बँकिंग स्टॉक्स वरती जाताना हायेस्ट गेनर आहे सध्या. करेक्ट गेल्या आठवड्यामधला हायेस्ट गेनर आहे. सो एक थोडंसं काय म्हणतात ना, आपण या ज्या प्रकारच्या मार्केट्समध्ये आहोत तेव्हा आपल्याला हे असं चित्र येत्या वर्षभरात देखील दिसेल की काही स्टॉक्स, काही सेक्टर्स खूप अंडर परफॉर्म करतील, काही स्टॉक्स, काही सेक्टर्स खूप आउट परफॉर्म करतील. म्हणजे जेव्हा नॉर्मल तेजी असते ना तेव्हा आपल्याला दिसतं की सगळे सेक्टर्स चालतात. जेव्हा नॉर्मल तेजी असते तेव्हा आपल्याला दिसतं की सगळे स्टॉक्स देखील चालतात. मग ते चांगले असो, वाईट असो, मिड कॅप असो, स्मॉल कॅप असो, लार्ज कॅप असो, ते सगळे सेक्टर्स चालताना दिसतात. पण गेल्या वर्षभरात देखील तज्ज्ञांचं असं मत होतं की एक तेजी आहे बाजाराला आलेली आणि फार मोठ्या प्रमाणावर तेजी, पण ही सरसकट तेजी नव्हती गेल्या वर्षभरात देखील. गेल्या वर्षभरात देखील आपण बघितलं लार्ज कॅप्स करेक्ट झाले, मिड कॅप तग धरून राहिले. सो कुठेतरी मला वाटतं हे चित्र अजून काही काळात राहील. सरसकट तेजी, सरसकट तुम्ही जर शेअर बाजारात पैसे गुंतवले तर तुमचे रिटर्न्स बनतीलच असं चित्र राहणार नाही. सिलेक्टिव्ह स्टॉक्समध्ये, सिलेक्टिव्ह सेक्टर्समध्ये गुंतवणूक केल्यानेच तुम्हाला रिटर्न्स त्याचे चांगले मिळू शकतील. आपण बघितलं की म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्समध्ये देखील मी गेल्या वर्षभरात बघत होतो, काही फंड्सनी -10% दिलेत आणि काही फंड्सनी +10% दिलेत, +5-7% दिलेत. सो डिफरन्स देखील 10-15% राहिला आहे. सो दिस मार्केट इज अबाउट सिलेक्टिंग, दिस मार्केट इज नॉट अबाउट जस्ट इन्व्हेस्टिंग ब्लाइंडली. ह्याच्यामध्ये आपण ब्रेक आधी मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की आता जे आपण बेस्ट 5 आणि वर्स्ट 5 हे बघितले, याच्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये काही सेक्टर्सची अदलाबदल होऊ शकते काय? ॲब्सोल्युटली. आणि हे म्हणजे केवळ एक आपल्याला रिप्रेझेंटेशन म्हणून आपण देतो आहोत गुंतवणूकदारांना की एक चित्र काय झालं ते, पण ह्या चित्राचा उपयोग आठवड्याच्या ट्रेडिंगसाठी तर बिलकुल करू नये. आणि मार्केट्सनी दाखवलंय की जर आपण आठवड्याभराचा 10 दिवसांचा व्ह्यू घेतला तर काय नुकसान होऊ शकतं हे गेल्या 15-20 दिवसामध्ये आपल्याला दिसलंय. मी जिकडे जिकडे कुठल्या फोरममध्ये जातो, कुठल्या लग्नामध्ये गेलो किंवा कुठे गेलो, तर आता केवळ एकच गोष्ट ऐकायला मिळते आजूबाजूला की माझं एवढं नुकसान झालं, माझं एवढं नुकसान झालं, मी ह्यातनं वाचलो, मी आयत्या वेळेला निघालो. सो केवळ मार्केट्स क्रॅश झाल्यामुळे कसं नुकसान झालं ह्या स्टोरीज मला ऐकायला मिळतात. सो एक लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण पुढच्या ह्याच्यात बोलू सेगमेंटमध्ये की मार्केट्स हे शॉर्ट रनमध्ये खूप इरॅशनली, खूप काय म्हणतात त्याला, इलॉजिकली, लॉजिक नसतं मार्केटला छोट्या शॉर्ट टर्ममध्ये तसे बिहेव करतात, बट लॉंग टर्ममध्ये लॉजिकली बिहेव करतात. सो आठवड्याच्या घडामोडींकडे लक्ष द्यावं, काय झालं त्याकडे बघावं, पण त्यातनं पुढची अटकळ बांधणं जास्त धोकादायक ठरू शकतं. खरं. एक महत्त्वाचा मुद्दा नाईक सरांनी सांगितलेला आहे की शॉर्ट टर्ममध्ये न बघता आपण दीर्घकालीन न बघायचं, आणि तेच आपण ब्रेक नंतर बघणार आहोत. काही पॉझिटिव्ह आहेत, काही गोष्टींवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पैसा झाला मोठामध्ये बघत राहा APP माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सेन्सेक्सची घसरण आणि तुमची गुंतवणूक असा आजचा आपला विषय सुरू आहे. निखिल नाईक सर आपल्या सोबत आहेत, गुंतवणूक सल्लागार. ब्रेक पूर्वी आपण आताची मार्केट सिच्युएशन समजावून सांगितलेली, सेक्टर वाईज काय स्थिती आहे ते देखील म्हटलेलं होतं. मात्र सध्या कुठेतरी डिमांड कमी झाल्यामुळे थोडंसं निगेटिव्हिटी किंवा थोडंसं डाऊन वातावरण, थोडंसं असं ते जे फिलिंग आहे, नैराश्य आपण म्हणूया थोडंसं, ते देखील बघायला मिळतंय. तर तुम्ही कसं बघताय या सगळ्या सिच्युएशनकडे, आणि खरंच अशी स्थिती आहे, खरंच थोडंसं टेन्शनचं वातावरण? अश्विन, आपण जर बघितलं ना, इमोशन्स खूप मोठ्या प्रमाणावर प्ले करतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की डेटा खूप इम्पॉर्टंट, स्टॉक मार्केट इज अबाउट नंबर्स, पण स्टॉक मार्केट हे जास्त इमोशन्स बद्दल जास्त असतं. आणि एक तुला मी सांगतो की आता आपण गेल्या काही दिवसात पेपर वाचला किंवा न्यूज जर वाचल्या तर आपल्याला 3 प्रकारच्या न्यूज बघायला मिळतात. एक सगळ्यात पहिलं म्हणजे ग्लोबली कसं डाऊनटर्न सुरू आहे, ग्लोबल मंदी कशी सुरू आहे, जागतिक बाजारपेठेत कशी मंदी आली आहे, चीन कसा त्रासामध्ये जाणार आहे, US मध्ये व्याजदर वाढणार आहेत, युरोपमध्ये अस्थिरता आहे आणि त्यामुळे कशी येत्या काळामध्ये त्रास होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण वाचतो. दुसऱ्या ठिकाणी आपण वाचतो की आपल्या देशामध्ये असहिष्णुताचं वातावरण आहे, त्याच्या चर्चा सुरू आहेत, सरकार काही करत नाही आहे, अशा चर्चा देखील सुरू आहेत. आणि तिसरं एक कुठेतरी ह्या 2 मेजर निगेटिव्ह न्यूजच्या मध्ये कुठेतरी एक अशी एक आपल्याला न्यूज, म्हणजे काही न्यूज पण दुर्लक्ष होतं आणि हे नेहमीच होतं
की जेव्हा खूप पॉझिटिव्ह न्यूज येतात तेव्हा निगेटिव्ह न्यूजकडे दुर्लक्ष होतं, जेव्हा मोठ्या प्रमाणावर निगेटिव्ह न्यूज असतात तेव्हा कुठेतरी पॉझिटिव्ह न्यूजकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर एक छोटासा एक डेटा मी तुला सांगतो की गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या म्हणजे भारतामधले जे एअर ट्रॅफिकचा जो आपण बघितलं तर त्याचा एक चार्ट आपण जर बघितला तर गेल्या काही दिवसामध्ये जागतिक बाजारात मंदी असली तरी देखील भारतामधलं लोक जे विमानाने प्रवास करतायत त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. म्हणजे आपण जर बघितला हा चार्ट, ब्राझीलमध्ये ऑब्व्हियसली मंदी असल्यामुळे त्यांचा पॅसेंजरची ग्रोथ कमी झाली, म्हणजे कमी झाले पॅसेंजर. रशियामध्ये देखील तेच होत आहे. जपान ॲज युजल फ्लॅट आहे. चायना आणि US, जर US आपण म्हणतो की US कुठेतरी बाजाराला रिवाईव्ह होत आहे त्यांच्या, असं त्यांचं म्हणलं जातं इकॉनॉमीमध्ये, पण त्यांच्याहून जास्त ग्रोथ आपल्याला होताना दिसली. ऑफकोर्स मी इकडे कुठल्याही प्रकारे एअरलाईन स्टॉक्स किंवा एव्हिएशन सेक्टर रेकमेंड नाही करते. माझं केवळ असं म्हणणं आहे की ही एक साईन आहे की कुठेतरी रिवायवल सुरू झाले. लोक जास्त ट्रॅव्हल करायला लागले. ट्रॅव्हल कधी करायला लागणार तर कामासाठी करतील किंवा लिजर म्हणजे सुट्टीसाठी करतील. पण जर एअरलाईन ट्रॅव्हलमध्ये वाढ होते ह्याचा अर्थ कुठेतरी लोकांकडे पैसे यायला लागलेत किंवा लोक कॉन्फिडंट व्हायला लागलेत आणि त्यामुळे ते स्पेंड करायला लागलेत. सो हा एक म्हणजे आपण केवळ बातम्यांकडे वाचून डेटाकडे दुर्लक्ष करणं थोडंसं फसगत होऊ शकते आणि त्यामुळे आपल्या अपॉर्च्युनिटीज मिस होऊ शकतात. हा माझा मुद्दा आहे याच्यात. बरोबर. याच्यामध्ये जसा तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलात, म्हणजे हा चार्ट बघून निश्चित थोडासा दिलासा मिळालेला असेल, कारण चित्र आशादायी आहे. भारताचा जो ग्राफ होता तो सगळ्यात वरती आपल्याला बघायला मिळाला होता इतर देशांच्या तुलनेमध्ये. आणि मग आपण थोडेसे तुम्ही जसं मगाशी म्हणाल की अनेक निगेटिव्ह आजूबाजूला चर्चा होत असताना काही पॉझिटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, तर त्या कोणत्या त्या आता आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आणि मग पुढे जाऊया. आपण बघूया त्या पॉझिटिव्ह कुठल्या आहेत ते. म्हणजे जर आपण गेल्या क्वार्टरमध्ये जर अगदी थोडंसं काळजीपूर्वक बघितलं असेल तर साधारणतः मी 70 कंपन्यांचा अभ्यास केला आणि त्यापैकी 50 कंपन्या तब्बल त्यांचे रिझल्ट गेल्या 2014च्या क्वार्टरपेक्षा, डिसेंबर 14चं जे क्वार्टर संपलं त्यापेक्षा त्यांचे निकाल पॉझिटिव्ह होते. त्याची काही कारणं वेगवेगळी होती. जसं एशियन पेंट्स आहे तर त्यांचं ऑइल प्राइसेस कमी झाल्यामुळे इनपुट कॉस्ट कमी झाली, तर त्यामुळे मार्जिन्स त्यांचे वाढले आहेत. काही न्यूज चॅनल कंपनी आहेत त्यांच्या किंवा एंटरटेनमेंट TV चॅनल्स त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये इन्क्रीज झालेलं आहे, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचा रेव्हेन्यू वाढलेला आहे. सो हे सगळे इंडिकेटर्स काय आहेत तर ह्यांचे निकाल सकारात्मक आहेत. बरोबर. कुठेतरी काहीतरी इकॉनॉमी रिवाईव्ह होते आहे आणि त्यामुळे आपल्याला हे पॉझिटिव्ह शूट्स येताना कुठेतरी दिसत आहेत. दुसरं जर आपण बघितलं तर येत्या काही काळामध्ये जे वेतन आयोग येईल त्याच्या तरतुदींमुळे बरेचशा म्हणजे सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्या हातामध्ये तब्बल 1 लाख करोडच्या आसपास पैसे येतील येत्या काही काळामध्ये. तर समजा आपण त्यातनं 25,000 स्पेंडिंग अबिलिटी वाढू शकते. ॲब्सोल्युटली 25,000 करोड काढून टाकले टॅक्ससाठी तरी 75,000 करोड राहतील. मग आयदर हे पैसे गुंतवणुकीकडे येतील किंवा कुठेतरी स्पेंडिंगमध्ये होईल. कोणी नवीन गाडी घ्यायला जाईल किंवा घरासाठी इम्प्रूव्हमेंट करेल. सो हा पैसा कुठेतरी इकॉनॉमीमध्ये परत रोलिंग सुरू होईल येत्या काही काळामध्ये. आणि तिसरा जो सगळ्यात म्हणजे मला असं वाटतं की महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो की आत्ता जे सेन्सेक्सची प्राईस आहे ती म्हणजे गेल्या काही काळामध्ये कुठेतरी आपण जास्त महाग होत होते आणि मी सातत्याने आपण आपल्या TV चॅनल देखील सांगत होतो की मार्केट्स नक्कीच स्वस्त नव्हती, चीप नव्हती झालेली, थोडी एक्सपेन्सिव्ह झाली होती. ती कुठेतरी करेक्शन होताना आपल्याला दिसलं आहे. खरं आहे. म्हणजे हे सगळे पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक गोष्टी. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं होतं, मात्र एक नवीन होप, नवीन आशा आपण आपल्या गुंतवणूकदारांना देतोय या माध्यमातून. मात्र असं असलं तरी येत्या काळामध्ये काही गोष्टी अशा देखील आहेत ज्याच्यावर आपल्याला बारकाईने लक्ष ठेवून राहावं लागणार आहे गुंतवणूकदारांना खास करून, कारण त्यानुसार त्यांचं पुढचं जे पाऊल असणार आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे. त्या कुठल्या आहेत त्या आता आपण दाखवूया. नक्कीच. सो येणारा अर्थसंकल्प मला वाटतं फार मोठ्या प्रमाणावर इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण आपण एक जे म्हणत होतो सातत्याने की GST मार्केट्सना अपेक्षा होती की GST कुठेतरी रोल आउट होईल, आल्यानंतर पण गेली 1.5 वर्ष ते झालेलं नाही आहे. सो येणाऱ्या अर्थसंकल्प आता कसं आहे ना, बऱ्याचशा मेजर रिस्क ज्या आहेत ग्लोबल त्या निघून गेल्या. आणि मला तर डिसेंबरच्या आपल्या कार्यक्रमात मी म्हटलं होतं की चायनाची रिस्क देखील आपल्या मागे पडली होती, पण ते न होता परत एकदा चायना रिस्क आली. सो आता मला नाही वाटत की बाहेरच्या रिस्क एवढ्या प्रॉमिनंट राहतील. आता आतमधल्या रिस्क ज्या आहेत डोमेस्टिकली सरकारला ठोस पावलं उचलणं आवश्यक राहील. मग ते व्याजदरांचं मॅनेजमेंट असो, करन्सीचं फॉरेन करन्सीचं मॅनेजमेंट असो
किंवा येणाऱ्या काही अर्थसंकल्पामध्ये इकॉनॉमीला चालना देणाऱ्या काही गोष्टींच्या घोषणा आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणं हे अत्यंत महत्त्वाचं राहील. दुसरं मला असं वाटतं की ऑइल प्राइसेस आता $28 आसपास आल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर करेक्शन झालंय. तर ते $28लाच राहतील असं सांगता येत नाही. कुठेतरी त्या बाउन्स बॅक व्हायला सुरुवात होईल, कारण कुठेतरी त्या अनवायबल होतील जे ऑइल कंट्रीजना आहेत त्यांना, आणि कुठेतरी त्याचे प्राइसेस परत वाढताना आपल्याला दिसू शकतील. तर त्याचा इम्पॅक्ट देखील आपल्याला बघितलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एक शेतीप्रधान देखील देश असल्यामुळे मान्सूनकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कारण मान्सून 2 वेळा खराब झाल्यामुळे आपलं जे रुरल एरियातलं म्हणजे ग्रामीण भागातलं कन्झम्पशन होतं ते थोडं कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसलं गेल्या 1.5-2 वर्षात. त्यामुळे मान्सूनकडे लक्ष देणं खूप आवश्यक राहील. ह्या 2-3 गोष्टी बारकाईने बघितल्या, ह्या 3 गोष्टी जर पॉझिटिव्हली पॅन आउट झाल्या आपल्याला तर नक्कीच, आणि त्या होऊ शकतात देखील, तर आपल्याला नक्कीच म्हणजे आय एम नॉट टॉकिंग एनिथिंग फ्रॉम पॉलिटिकली, पण गुंतवणूकदारांसाठी चांगले दिवस नक्कीच येऊ शकतात. आणि अलीकडेच एका हवामान खात्याविषयक एजन्सीने चांगलं पाऊसमानाचं भविष्य देखील वर्तवलेलं आहे. सो अपेक्षा करूया की पाऊस देखील यावेळी निराशा करणार नाही आणि एक मोठ्या उमेद, मोठ्या आकांक्षा घेऊन येईल आपल्यासाठी. ही सगळी सिच्युएशन असताना पण मग पोर्टफोलिओच्या दृष्टीने विचार केला आपल्या गुंतवणूकदारांचा, तर तुम्ही कसं बघताय वाइंड अप करताना, तुम्ही काय सांगाल त्या पोर्टफोलिओ? मला असं वाटतं की जर पोर्टफोलिओमध्ये आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. सर्वात प्रथम म्हणजे मार्केट्स जे असतात ना ते कधी फेअर प्राइसला राहत नाहीत. म्हणजे सी जर ही राईट प्राइस असेल ना तर कधी कधी ते बी म्हणजे जास्त प्राइस देतात आणि कधी कधी खूप डिस्काउंटला जातात. आत्ताच्या गेल्या वर्षभरात आपल्याला रिटर्न का नाही आले, तर अपेक्षा वाढल्या आणि मार्केट्स बीच्या दिशेला मूव्ह होताना दिसलं. पण गेल्या 15-20 दिवसात परत मार्केट्स करेक्ट होऊन कुठेतरी सीच्या दिशेने येताना दिसत आहेत. सो आपण कुठेतरी एका म्हणजे फ्रॉम एक्सपेन्सिव्ह महाग सेन्सेक्स झालं होतं पासून कुठेतरी राईट प्राइसच्या दिशेला मूव्ह होत आहोत. सो आणि आपल्या पोर्टफोलिओसाठी काय करायला पाहिजे, तर 2-3 गोष्टी बघा तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. सर्वात प्रथम तुमचं स्टॉक मार्केटला एक्सपोजर किती आहे. कारण मी बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये स्टॉक मार्केटचं एक्सपोजर म्युच्युअल फंडाच्या मार्गाने किंवा इक्विटीच्या मार्गाने तसं फारसं गुंतवणूकदारांचं राहिलेलं नाही आहे. 5-6% ॲव्हरेज मी बघतो गुंतवणूकदारांचं एक्सपोजर असतं. तर ते वाढवण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे असं मला वाटतं. दुसरं, तुमचं SIP जे चालू असेल ते बिलकुल पॅनिक न होता तुम्ही चालू ठेवलं पाहिजे. तुमचं ओव्हरऑल इक्विटीचं ॲलोकेशन कमी झालं असेल तर वाढवलं पाहिजे. म्हणजे हे एक थोडंसं भीतीदायक वातावरण आहे आणि ह्या वेळेला जर तुम्ही कॉन्फिडेंटली तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सकडे लक्ष दिलं तर मला वाटतं कॉन्फिडन्स ही एक गोष्ट आहे की तुम्हाला नक्कीच येत्या काही दिवसामध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकते. खरं आहे. आणि या पेंडुलमच्या माध्यमातून तुम्ही अगदी योग्य शब्दात, नेमक्या शब्दात आपल्या गुंतवणूकदारांना मार्गदर्शन दिलेलं आहे की तो जो समतोल आहे तो साधणं फार गरजेचं आहे. म्हणजे अति अपेक्षा ठेवलेल्या होत्या, त्याच्यानंतर थोडी निराशा झाली आणि आता कुठे तो जो पेंडुलम आहे तो स्थिरावतोय सेंटर पॉईंटला. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये देखील हा समतोल जो आहे तो तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत निश्चित राखाल, जेणेकरून तुम्हाला फायदा देखील त्या प्रमाणात होऊ शकेल. तेव्हा काळजीपूर्वक पावलं टाका. या सगळ्या टिप्स लक्षात ठेवा. नाईक सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. पैसा झाला मोठामध्ये आता इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह. पाहत राहा ABP माझा.